महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले 2 आठवडे आता पूर्ण झालेत। सत्ताधारी पक्षाच्या मते विकासाला चालना देणारी अनेक महत्त्वाची विधेयकं यात मंजूर झाली आहेत आणि अधिवेशन फलदायी ठरलेलं आहे। तर विरोधकांच्या मते हे अधिवेशन गदारोळ, घोषणाबाजी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष यासाठीच गाजलेलं आहे। आता मग या 2 आठवड्यांमध्ये नेमकं काय घडलंय, कोणती विधेयकं मंजूर झाली आणि त्याचा सर्वसामान्यांसाठी काय उपयोग असणार आहे, काय परिणाम त्याचा सर्वसामान्यांवर होऊ शकतो, पाहूया आमचा विशेष रिपोर्ट। गदारोळ, आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी, सभात्याग आणि त्याच वेळी महत्त्वाच्या विधेयकांवर शिक्कामोर्तब अशा वातावरणात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले 2 आठवडे पार पडले। सरकारने विविध क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची विधेयकं सभागृहात मांडली। त्यापैकी अनेक विधेयकांना दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली, तर काही विधेयकांवर अद्याप चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र स्टॅम्प दुरुस्ती विधेयक, महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ दुरुस्ती विधेयक, महाराष्ट्र प्रायव्हेट स्किल्स युनिव्हर्सिटी दुरुस्ती विधेयक, महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर अँड मूव्हिंग वॉक्स दुरुस्ती विधेयक, महसूल, शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित अन्य दुरुस्ती विधेयकं। सरकारच्या मते ही विधेयकं प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत। त्यामुळे अधिवेशनाचा पहिला टप्पा यशस्वी ठरल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे। 2 आठवड्यामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा होते। आज बघा 293 चालू आहे, काल 260 चालू होतं। मुंबईच्या नालेसफाईवर चर्चा झाली। आज कल्याण, डोंबिवली, ठाणे सगळ्या महानगरपालिकेच्या बाकीच्या विकास कामावर चर्चा होते। आज भटक्या श्वानांवर चर्चा झाली, मराठी भाषेवर चर्चा झाली, उद्योग विभागावर चर्चा झाली, शेतकऱ्यांवर चर्चा झाली, कर्जमाफीवर चर्चा झाली। त्याच्यामुळं जरी उपसभापतीची निवडणूक असली किंवा राजकीय काही गोष्टी चालू असल्या तरी विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्याची भूमिका आणि पर्यायानं महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आम्ही मंत्री म्हणून घेतोय आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षमपणानं महाराष्ट्राच्या जनतेला जे पाहिजे ते या विधिमंडळामधनं देत आहेत। मात्र विरोधकांचं चित्र वेगळं आहे। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पूरग्रस्तांना मदत, कायदा सुव्यवस्था आणि जनजीवनाशी निगडीत अनेक गंभीर विषयांवर अपेक्षित चर्चा झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। बहुमताच्या जोरावर विधेयकं मंजूर करण्यात आली, मात्र जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळाला नाही अशी त्यांची टीका आहे। या अधिवेशनात विधेयकाबरोबरच विविध विभागांसाठीच्या निधीची घोषणा, पूरस्थिती, शेतकरी, आरक्षण, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित अनेक मुद्द्यांवरही चर्चा झाली। मात्र या चर्चेपेक्षा राजकीय आरोप आणि गदारोळ अधिक चर्चेत राहिला। आता या अधिवेशनात मंजूर झालेल्या कायद्याची अंमलबजावणी किती प्रभावी होते, प्रशासनात नेमके कोणते बदल घडतात आणि त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत कितपत पोहोचतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।